अल्पावधीत 12,000 झाडे लावून ती झाडे जगवणारे नारायणगाव हे पहिलेच गाव असल्याचे प्रतिपादन जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी व्यक्त केले। राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने आमदार शरद सोनवणे यांच्या वाढदिवसानिमित्त गणपीरबाबा टेकडीवर आज झालेल्या वृक्षारोपण कार्यक्रम प्रसंगी आमदार शरद सोनवणे बोलत होते। यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना तालुका प्रमुख योगेश पाटे, सरपंच डॉक्टर शुभदा वावळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी, माजी उपसरपंच आरिफ आतार, वारवाडीचे माजी सरपंच राजेंद्र मेहर, विकास तोडकरी, हेमंत कोल्हे, नंदू आडसरे, गणेश पाटे, भागेश्वर डेरे, बाळा वावळ, जुबेर आतार, अॅडव्होकेट शिवदास तांबे, शरद दरेकर, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे तसेच ग्रामपंचायतचे कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। याच बातमीचे काही दृश्य पाठवले आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। राजू भाऊ, पर्यटन तालुका ज्यांनी आपल्याकडे पहिल्या त्यांच्या क्रममध्ये घोषित केला आणि त्या पर्यटनाला चालना देण्यासाठी खरतर जे काही आपल्याला उपक्रम करावे लागतील, मला वाटतं वृक्ष लागवड ही त्यातली एक संकल्पना आहे आणि म्हणून खरतर दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण वृक्ष लागवड कार्यक्रम आपल्याला अनेक घेता आले। परंतु दादांनी जी थीम आपल्या तालुक्याला दिली, जी ओळख आपल्या तालुक्याला करून देणार आहेत दादा, तो पर्यटन तालुका म्हणून करून द्यायचं, त्यासाठी मात्र आपल्या वृक्ष लागवडीचं महत्व सगळ्यात जास्त। आज दादा तुमच्या वाढदिवसानिमित्त ही संकल्पना आम्ही सगळे मांडतोय की आज आपण ही झाडं तर इथंच लावतोय, परंतु इथं न थांबता आपण विघ्नहर देवस्थान ट्रस्टच्या म्हणजे ओझरपर्यंत ती झाडं, त्याचबरोबर जुन्नर पर्यंत, नारायणगाव ग्रामपंचायत, राजे शिवछत्रपती प्रतिष्ठान असेल, वारुवाडीचे ग्रामस्थ असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून तिथपर्यंत ह्या वर्षी झाडं लावायचा मानस तुमच्या वाढदिवसानिमित्त आम्ही व्यक्त करतो। याचं कारणच हे आहे की दादा जेव्हा पर्यटक आपल्याकडे येईल, तो जेव्हा या सगळ्या संपूर्ण हिरवगार रस्त्याने तो जाईल, तो पुढच्या वर्षी पुन्हा आपल्याकडे आला पाहिजे आणि तुमच्या संकल्पनेला दादा तो न्याय देता आला पाहिजे, यासाठीचा आजचा उपक्रम। सर्व सन्माननीय आजी माजी पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच आणि सर्व विविध क्षेत्रातील मान्यवर, खरं एकाचं नाव घेतलं तर आता अनेकांची नावं राहतील। मला खूप आनंद आहे की नारायणगावकरांनी आणि वारुवाडी या सगळ्या परिसराने एक क्रांतीचं पाऊल टाकलं। निसर्गाला समजून घ्यायची गरज आहे। निसर्गाला आपण समजून न घेतल्यामुळे वारंवार निसर्गाने आपल्याला त्याची भूमिका आपल्यासमोर स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता विज्ञानाच्या प्रगतीबरोबर निसर्गाची असलेली जवळीक आणि त्याच्यामधून आपण साध्य करण्याचं उद्दिष्ट, हे उद्दिष्ट म्हणजे वृक्ष लागवड, हे आपलं आयुष्याचं सगळ्यात मोठं प्रमाण असलं पाहिजे। मला असं वाटतं की तालुक्यामध्ये किंबहुना जिल्ह्यामध्ये 12,000 वृक्ष लावून ती जगवणारं हे पहिलंच गाव असलं पाहिजे असं आपला राजे प्रतिष्ठान असेल, ग्रामपंचायत नारायणगाव असेल, आपले सगळे सहकारी असतील, यांचं मी मनापासून कौतुक करतो। टप्पा 5वा आहे आणि निमित्त शरद सोनवणे यांचा वाढदिवस आहे। माझा सहकारी मित्र शरद दरेकर म्हटले की वारुवाडी जर घटना मोठी असेल तर वारुवाडीला स्वतंत्र नगर परिषद देऊ आपण, दोन्ही एकत्र होणार नाहीत। जर लोकसंख्या जर टॅली होत असेल वेगवेगळ्या, दोघांना वेगळे अधिकार देऊन टाकू ना, म्हणजे तुमच्या 1,000 कोटीला कोण भाऊ वाटेलच राहणार नाही। नाही का? धन्यवाद दादा।